लातूर जिल्ह्यामध्ये छोटंसं एक गाव आहे जे सेलू म्हणून. ते माझं माहेर आहे. तर माहेरामध्ये खूप असा मोठा यज्ञ होता. तर 10 दिवसासाठी पूर्ण गावाला म्हणलं तर चालेल. तर त्यांच्यासाठी ना नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची तिथं सोय होती. तर खूप छान असा आणि एकदम मोठा असा सोहळा होता. एकदम भारी होतं. तर काही गोष्टी अशा होत्या की मला त्या आठवणी ज्या आहेत ते डिलीट करू अशा वाटल्या नाहीयेत. म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ बनवून ठेवावा, म्हणजे व्ह्यूजसाठी नाही परंतु ना आठवणी कायम राहतात. नंतरही पाहायला छान वाटतं. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. यज्ञाला बसलो होतो. मग मी सुद्धा यज्ञाला बसले होते. परत आई पप्पा यज्ञाला बसले होते. त्यानंतर बऱ्याचशा मैत्रिणी सुद्धा मला या यज्ञामध्ये भेट झाली होती. परत कधी कीर्तन वगैरे खूप काही आहे, पाहण्यासारखं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ते महाराज या गावचेच आहेत. त्यांची खूप इच्छा होती की ते सेलू गावामध्ये, म्हणजे आपलं वतनचं गाव आहे आणि इथे आपण यज्ञ करायचं, आणि गावकरी लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि हा यज्ञ सोहळा पार सुद्धा पडला. आणि एकदम हे सेलू गाव म्हणजे पावनभूमी या नावाने, यज्ञभूमी म्हणून या नावाने सुद्धा ओळखली जाणार आहे. तर हे माझे आई आणि पप्पा आहेत जे यज्ञ करण्यासाठी बसले होते. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. बंदर श्रेयामी गणपतीला अक्षरा वहा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंडे प्रचोदयात्. ओम वास्तुपतये स्वाहा. ओम क्षेत्रपालाय स्वाहा. ओम इंद्राय स्वाहा. ओम अग्नये स्वाहा. सकाळच्या टायमिंगमध्ये मोठे यज्ञ सुरू व्हायचे आणि 4 ते 5च्या टायमिंगमध्ये जेवढे लोक येतात तेवढ्यांना यज्ञाला बसायला सुद्धा भेटतं. आणि छोटे छोटे ते यज्ञ कुंड देतात. त्याच्यामध्ये गाईच्या गौऱ्या वगैरे, तूप वगैरे त्यांचीच होतं, सगळं होतं. तर खूप छान असं वाटत होतं. एकदम भारी वाटत होतं आणि प्रत्येकाला ही संधी भेटलेली होती. आणि विशेष म्हणजे हे 8 ते 9 दिवस होतं आणि 10व्या दिवशी काला होता. माहिती नाही अशाने काश्यप नावाचा उच्चार करा. श्रुते स्मृते पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ सद्बुद्धि प्राप्त्यर्थ स्मिता हिरण्यप्राकारा मार्द्रा ज्वलन्ते तृप्ता तर्पयन्ते पदमे स्थिता तामिहो पद्भये श्रिया स्वाहा. प्रभासा यशसा ज्वलन्ते त्र्यंलोके कामुदारा
प्रपद्ये अलक्ष्मी रमे नश्यता स्वाहा। ते सर्वांचं झाल्यानंतर हा मोठा यज्ञ आहे ते 7च्या टायमिंगमध्ये हा सुरू होत होता। तर खूप मोठा हा यज्ञ आहे। तर मी तर पहिल्यांदाच पाहिला होता। तर तुम्ही ते पाहू शकता ते किती मोठा जाळ अग्नी जे आहे ते आहे ते। तर खूप हे झाल्यानंतर जेवण करून सगळेजण घरी जातात आणि हे जे होतं पहिल्या दिवशी होतं म्हणजेच आदल्या दिवशी होतं आणि दुसऱ्या दिवशी जेवण होतं, दुसऱ्या दिवशी काहीही नव्हतं। तर महाराज आले होते तर यांचं कीर्तन चक्री भजन असं म्हणतात। तर मी पहिल्यांदाच पाहिले म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करण्याचा प्रयत्न केला। थोडंफार इकडं मागं पुढे झाले असतील Raja
काळे मशी करताना दोन्ही बोलतो पाहिजे तर ते रामकृष्ण नाम करो उपमात्या देवाची देवा नामचा इथे नेमराने दोमरान करून नारायण हरिनाम भक्ती भक्ती ह्यांना वचन दिलं होतं पण ह्यांच्या वडला नाही तसं इथं कर म्हणून वचन दिलं म्हणून लोकांना म्हणलं ह्या आरती वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता घरी जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती तर एकदम धक्काबुक्की अशी एवढी गर्दी होती तर हदीच्या बाहेर गर्दी होती. तर रस्ता तर बिलकुल दिसत नव्हता. एक तर रात्री उशीर झाला होता आणि त्यानंतर ही गर्दी. त्यानंतर शेवटचा दिवस हा होता. तर त्या दिवशी फक्त जेवण म्हणजे प्रसाद होता आणि दर्शन वगैरे हे होतं. आणि त्यानंतर खूप जणीच्या इथं मला भेटी झाल्या. खूप साऱ्या मैत्रिणी आल्या होत्या. तर हे पाहू शकता तुम्ही जे यज्ञ पाहिला होता तर हा यज्ञ होता तो मोठा जो होता तो सगळ्यात मोठा. तर इकडे तुपाचा सर्व जेवण जे होतं तुपामधले होतं. पूर्ण तुपामध्ये जेवण होतं इथलं. म्हणजे जे 10 दिवस जे होतं तेलाचा वापर नव्हता आणि तुपाचाच वापर होता. तर या माझ्या मैत्रिणी आहेत जे 10वी पर्यंत आम्ही एकत्र शिकलो. तर त्या मैत्रिणी आहेत. तर खूप छान वाटलं होतं ह्या सगळ्यांना भेटून वगैरे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत. तर आता मी जाणार आहे घरी आणि घरून आता दुसऱ्या दिवशी पण आमच्या घरी कार्यक्रम आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.